ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी, तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल आहे अशी थाप मारून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका नामांकित आयटी कंपनीच्या पाषाण येथील रहिवासी आयटी अभियंत्यालाच सायबर चोरट्यांनी 6 कोटी 29 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय। चोरट्यांनी आणखीन 60 लाख रुपयांची मागणी केली, परंतु हा प्रकार मुलीला समजल्यानंतर तिने वडिलांना फसवणूक झाल्याचं लक्षात आणून दिल्यामुळे अभियंत्याचे उर्वरित पैसे वाचलेत। पुण्यामधील सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे। रेवती हिंगवे माझे सहकारी आपल्याला अधिकची माहिती देतात। रेवती, नेमका हा प्रकार काय आहे? नक्कीच तृप्ती, आपल्याला जसं माहिती आहे की दिवसेंदिवस डिजिटल फ्रॉड हा वाढत चाललेला आहे आणि सगळ्यात जास्त संख्या ही आयटी मध्ये काम करणाऱ्या लोकांचीच आहे। आणि तसाच एक धक्कादायक प्रकार पुण्यातल्या पाषाणमध्ये एका नामांकित आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या माणसासोबत झालंय। तुमच्यावरती डिजिटल अरेस्ट करण्यात आलेलं आहे, तुमच्यावरती मनी लॉन्ड्रिंगची केस आहे असं सांगून तब्बल 6 कोटी 29 लाख रुपये 6 कोटी 29 लाख रुपयांची फसवणूक ही त्या अभियंत्याची करण्यात आलेली आहे। जेव्हा 60 लाख रुपये अजून मागणी करण्यात आली, त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्या मुलीच्या हे लक्षात आलं तेव्हा ही गोष्ट तिने तिच्या वडिलांना सांगितली आणि तेव्हा जे 60 लाख रुपये आहेत ते वाचले। परंतु हे सगळं एकंदरीत पाहता हे जे डिजिटल फ्रॉड जे वाढत आहे ही सगळ्यात चिंताजनक बाब आहे, कारण असेच काहीसे प्रकार फेडेक्स वरनं सुद्धा कॉल येताना पाहिलेले, लोकांनी त्याच्या तक्रारी नोंदवलेल्या आहेत की तुमच्या नावाने पार्सल गेलेलं आहे किंवा तुमच्या नावाने काही प्रकारचे ड्रग्ज आढळून असे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड होत असल्याने हे असे कोटी रुपये हे कोटी रुपयांची फसवणूक ही लोकांकडनं करण्यात येत आहे। आणि हा जो गुन्हा ही जी फसवणूक झाली आहे पुणे शहरामध्ये त्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सायबर पोलिसांकडे आणि त्याचा पुढील तपास सायबर पोलिसांकडनं चालू आहे। आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की नक्की हा सगळा प्रकार कुठून होत आहे। हे एक प्रकारचं डिजिटल अटॅक तर नाहीये ना, तर हे सुद्धा त्यातनं निष्पन्न होते, काय निष्पन्न होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। तृप्ती, निश्चित। रेवती, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।